तमाम महाराष्ट्रातील माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या संदीप आर्गडेज इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, पुन्हा एकदा मिशन चालू झालं. बूस्टर टेस्ट सिरीज 11.0 चालू झालं. आजचा पहिला पेपर आत्ताच तुम्ही नुकताच टेलिग्रामला 12 वाजता बरोबर आपल्या संदीप आर्गडे इन्स्टिट्यूट नावाचं जे टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलवरती दुपारी 12 वाजता दररोज पेपर शेअर केला जाईल. या बूस्टर टेस्ट सिरीजचं टाइम टेबल सुद्धा टेलिग्रामला टाकलेलं आहे. दररोज 12 वाजता पेपर शेअर होईल. ॲपमध्ये पण अपलोड केला जाईल, टेलिग्रामला पण टाकला जाईल. लक्षात ठेवा, या बूस्टरमध्ये आपण टोटल 15 टेस्ट घेणार आहोत. दररोज एक एक टेस्ट राहणार. त्याची टेलिग्रामला 12 वाजता PDF पडेल. प्रिंट काढायचीच आहे. जवळपास झेरॉक्स दुकान जिथे आहे तिथून PDF प्रिंट काढा, प्रिंट सोडवायची, नंतर व्हिडिओ पाहायचा. नेहमीप्रमाणे सालाभातप्रमाणे पहिले 3 व्हिडिओ आपण यूट्यूबवर विद्यार्थी मित्रांना देत असतो. नंतरचे बाकीचे 12 व्हिडिओ आपल्या ॲपमध्ये बूस्टर 11.0 ह्या बॅच जॉईन तुम्हाला करायची आहे. बॅचची फी 110 रुपये आहे. आपण आपला ब्रँड टिकवलेला आहे. आपण कमी खर्चामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचतोय. ह्याचं कारण आहे दररोज प्रॅक्टिस करा. कोणत्या गोष्टीचं मूल्य आपल्याला आउटपुट मध्ये आणायचं आहे. लक्षात ठेवा, रिझल्ट जेव्हा येईल तेव्हा त्याचं मूल्य कळत असतंय. दररोज 4 ते 5 तास कष्ट करून तुमच्यापर्यंत पेपर आणणार, दररोज आणणार. आयोगाला अपेक्षित असणारा पेपर काय असेल, कसा असेल, कुठं फसवला जाईल, ह्या पद्धतीची सगळी रणनीती आपण बूस्टरमध्ये करतोय. आत्तापर्यंत 1.0 पासून 10.0 पर्यंत 10 बूस्टर झालेत. जवळपास 10 गुणिले 15 150 पेपर झाले. 150 ऑलरेडी. ठीक आहे, तुम्हाला एक्स्ट्रा प्रॅक्टिस पाहिजे, दररोज 2-2, 3-3 पेपर सोडवा. मागचं बूस्टर टेस्ट सिरीज कोणत्याही जॉईन करा. हां, वैशिष्ट्य असं, ह्याचे प्रिंट काढणं शक्य नव्हतं, तर आपण ह्या सगळ्यांची एकत्र बूस्टर सराव ग्रंथ नावाचं 800 पेजेचं पुस्तकच लॉन्च केले, वर्कबुकच लॉन्च केले. ते तुम्हाला सोडवताना उपयोगाला येईल. ते कुठेही अवेलेबल आहे, कोणत्याही बुक स्टॉलला विचारा. एक्स्ट्रा प्रॅक्टिस करत राहा, सरावातून परिपूर्ण व्हा आणि आयोगाचे 20 पैकी 20 प्रश्न बरोबर आणायचे त्यावेळेस. लक्षात ठेवा. मग तुम्ही टेलिग्रामला सगळे अटॅच राहा. दररोज बूस्टर. अनेक विद्यार्थी मित्र, सर मला फक्त 9.0 पुरतं कळलं होतं, 10.0 पुरतं कळलं होतं, सर मागच्या जर बूस्टर सोडवले असते तर मी एवढे मार्क मिळवले असते, तेवढे मार्क मिळवले असते. हे वेळ गेल्यानंतर काही अर्थ नसतो. क्लिअर आहे सर? हां, हे सुखद धक्का पण आहे की सर बूस्टरमुळेच मेरिट वाढतंय, तुम्ही दररोज प्रॅक्टिस करून घेताय, असं दररोज कोण करायला लागलंय. ही चांगली गोष्ट आहे. मलाही आनंद आहे, मलाही आवड आहे या गोष्टीची की मी गणितात कोणत्याच विद्यार्थी मित्रांना मागे ठेवणार नाही. सुज्ञ विद्यार्थी असा असतो, देणाऱ्याने देतंय ना, आपण घेत राहायचं, पुढे चालत राहायचं. मेरिट वाढतंय, वाढू दे, पण माझे मार्क वाढले पाहिजे, याची जबाबदारी घ्यायची. लक्षात ठेवा, मी घेतली ना जबाबदारी दररोज टेस्ट द्यायची, तुम्ही सोडवायची जबाबदारी, चुका सुधारण्याची जबाबदारी, ही गोष्ट घ्या. रिझल्ट ॲटोमॅटिक येतो. मग हे बूस्टर टेस्ट तरी दररोज सोडवायची. लक्षात ठेवा, आजपासून मिशन चालू झाले. गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवारी फक्त सुट्टी राहील, परत 6 दिवस, रविवारी सुट्टी, परत 6 दिवस, असे ही बूस्टर टेस्ट सिरीज 11.0 चालू झाली आहे. सगळ्यांनी तुम्ही जे यूट्यूबला पाहतायत त्या विद्यार्थी मित्रांनी याची PDF टेलिग्रामला मिळणार. याची बॅचचं सगळं काही आपल्या ॲपमध्ये, संदीप आर्गडे इन्स्टिट्यूट ॲपमध्ये 11 टेस्ट सिरीजमध्ये जायचं. तिथं टेस्ट सिरीजमध्ये 11.0 कुठे दिसतोय, जॉईन करायची. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, जॉईन करायची आहे, सोडवायची आहे, चेक करायचं आहे. आता या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य असं आहे, 110 रुपये फी आहे. ठीक आहे सर, माझी परिस्थिती एवढी पण नाही सर 110 रुपये द्यायची. त्यात कुपन कोड वापरा. कुपन कोड वापरा. जो काय कुपन कोड अवेलेबल केला जाईल, समजा माऊली नावाचा कुपन कोड आहे, वापरा, तो वापरा आणि बॅच जॉईन करून अजून 50% कमी करून घ्या. ठीक आहे ना? तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं करा. आणि ज्यांना वाटतंय नाही एवढे नाही पेड करणार, त्यांनी टेलिग्रामवरती फ्री स्वरूपात पेपर अवेलेबल आहे, तो सोडवा. कोणत्याही माध्यमातून करा, फक्त रिक्वेस्ट एकच आहे, दररोज पेपर सोडवा. रिक्वेस्ट एकच, दररोज पेपर सोडवा. चला तर मग आज पहिला पेपरचा आपण एक्सप्लेनेशन पाहतोय. 11.0 टेस्ट क्रमांक 1 नंबरची. बघा मित्रांनो, पहिला प्रश्न काय घेतलेला आहे. शेकडेवारी आयोगाचा फेवरेट टॉपिक आहे आणि शेकडेवारी आधारावरती आपल्याला प्रश्न वारंवार कोणत्या ना कोणत्या पार्टमध्ये विचारले जातात. कन्सेप्ट क्लिअरिटी पाहिजे. लक्षात ठेवा प्रश्न काय बघा.
अभयने एक वस्तू अनिलला 20% नफ्याने विकली, नफा तोटा 20% नफ्याने विकली. अभयने अनिलला 20% नफ्याने, अनिलने तीच वस्तू सुनीलला 5% तोट्याने. इथं 20% नफा झालाय, इथं 5% तोटा झाला. सुनीलने 1710 रुपये दिले असतील तर वस्तूची मूळ किंमत किती? वस्तूची मूळ किंमत. आता वस्तूची मूळ किंमत x. पहिल्यांदा हा व्यक्ती अभय, त्याने अनिलला 20% नफ्याने 120/100 येणार. पुढे अनिलने तीच वस्तू कितीला घेतली? 5% तोट्याने विकली. तोट्याने म्हणजे 95/100. नफा झाला की प्लस करायचा, तोटा म्हणलं की मायनस करायचा, आणि तेव्हा ते 1710 रुपयाला मिळते. मग कॅल्क्युलेशन पटापट करू बघा. शून्याला शून्य जातात, 2 ने भागूया 6, हे आलं 5. इथं 5 ने भागलं 19, 5 ने भागलं 20. करेक्ट आहे. अजून कशाने भाग जाईल बघा. 2 ने भाग गेला, 2 ने आला 3, इथं आला 10. मग हेच x बरोबर 1710 गुणिले 5 गुणिले 10 छेद 3 गुणिले 19. चला भाग 100% जाणार. 3 ने भाग, वरचं खाली आलं, खालचे वर गेले. 3 ने भाग देऊ, 3 5 15, उरले 2, 2 वर 1 21, 3 7 21 0, 19 त्रिक 57, 30 आलं. 30 गुणिले 5 150 आलं. 150 गुणिले 10, 150 गुणिले 10 म्हणजेच आलं 1500, म्हणजेच ऑप्शन नंबर 3 बरोबर. करेक्ट आहे. म्हणजे मूळ किंमत जी वस्तूची आहे ती 1500 आहे. नफा होता असेल तर प्लस करायचं, तोटा होता असेल तर मायनस करायचं. एकच गोष्ट लक्षात ठेवा, मी बूस्टरमध्ये एक गोष्ट क्लिअर सांगेन की ज्या पद्धतीचा प्रश्न आपल्या बूस्टरमध्ये होतोय त्या पद्धतीचा प्रश्न कधीच आयुष्यात चुकला नाही पाहिजे याची फक्त काळजी घ्या. म्हणजे असं सुरुवातीची काही रक्कम असू दे, नफ्याने विकली, तोट्याने विकली, तोट्याने विकली, नफ्याने विकली, काही असू दे, नफा असेल तर प्लस करायचं, तोटा असेल तर मायनस करायचं, या कन्सेप्टच्या आधारे असणारा कोणताही प्रश्न कधीच चुकला नाही पाहिजे. आता स्कोर कमी येऊ द्या, काही येऊ द्या, पण येणाऱ्या काळात यायला नको. त्यामुळे ह्या टाईपचा मी प्रश्न कधीच चुकणार नाही. व्यवस्थित मी जे काही PDF शेअर करतो त्याच्यामध्ये जागा ठेवलेली आहे, त्या जागेच्या त्या ठिकाणी चुकला असेल प्रश्न सपोज तुमचा, तर लाल रंगाच्या गुलाबी रंगाच्या पेनाने जरा लिहित राहा. शॉर्ट ट्रिक काही ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या लिहायची सवय लक्षात ठेवायची. ठीक आहे, लिहायची सवय लक्षात ठेवायची आणि लिहायचं ते एका बॉक्स फाईलला लावायचं आणि नंतर क्रॉस चेक करत राहायचं, रिव्हिजन करत राहायचं. बघा पहिला प्रश्न. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न. 8 विद्यार्थी ABCDEFG एका सरळ रेषेत उत्तरेकडे तोंड करून उभे राहिलेले आहेत. आता क्लिअर आहे मित्रांनो, लक्षात एक गोष्ट इथं येते, सिटिंग अरेंजमेंट मध्ये 8 लोक दिले. 2 नंबरचाच प्रश्न दिलाय. हा हर्डल्स म्हणून मी 2 नंबरला दिला होता. स्मार्ट विद्यार्थी आतापर्यंत बूस्टर बऱ्याच वेळा सोडवले. सर आयोगाला काय अपेक्षित आहे आमच्या कंटिन्यू डोक्यात आहे. हा प्रश्न 2 नंबरला तुम्ही का दिला? तुम्ही अडकून जावं, ह्या प्रश्नामध्ये 1-2 मिनिटं घालवावे आणि जेणेकरून तुमचे बाकीचे सोपे सोपे प्रश्न राहावे, हा पेपर सेटरचा उद्देश असतो आणि तोच उद्देश घेऊन मी पुढे आलोय. आयोगाच्या मनात काय ती ओळखणे, मी ते ओळखलेलं तुम्हाला सांगणे, जेणेकरून आयोगाच्या मनातलं तुम्हाला कळणे आणि आपण पास होणे, हे सगळं नियोजनाच्या मध्ये मी असतो, लक्षात ठेवा. त्यामुळे 8 विद्यार्थी आहे, उत्तरेकडे तोंड करून रांगेत बसलेत. मी आतापर्यंत प्रत्येक ठिकाणी शब्द आठवत असेल बघा. 6 पेक्षा जास्त जर लोक असतील, 6 पेक्षा जास्त, तर काय करायचं? 6 पेक्षा जास्त लोक असतील तर प्रश्न पाहायचा. आलो मी इथं. खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? असत्य म्हणजे चुकीचं, असत्य म्हणजे चुकीचं. इथं हा दुसरा ट्रॅप होता. पहिला 8 लोक दिली होती, दुसरा चुकीचं शोधायचे. आता स्टेटमेंट आहेत त्यामुळे तुम्हाला सगळी अरेंजमेंट करावी लागणार आहे, सगळी माहिती काढावी लागणार आहे, 8चे 8 लोक मांडावी लागणार आहे आणि मगच उत्तर शोधावं लागणार आहे. वेळ जाणार आहे. हा प्रश्न स्किपच करणं आणि बाकीचं सोडून मग इकडे येणं, हेच स्मार्ट अधिकाऱ्याचं लक्षण आहे, लक्षात ठेवायचं. बघूया आपण इथं. बी हा जीच्या त्वरित शेजारी नाही, परंतु एच्या डावीकडे दुसरा आहे. कोण? बी. एच्या डावीकडे दुसरा, 1 आणि 2. बी हा एच्या डावीकडे दुसरा. ठीक आहे. बर, पुढे एफ हा जीच्या त्वरित डावीकडे आहे. एफ हा जीच्या त्वरित डावीकडे आहे. एफ हा जीच्या त्वरित डावीकडे आहे आणि ईच्या त्वरित शेजारी आहे. ईच्या त्वरित शेजारी म्हणजे 3 लागोपाठ आले. सी हा जीच्या शेजारी नाही, जीच्या शेजारी सी नाही. ए हा ईच्या उजवीकडे, ईच्या उजवीकडे किती आहे? 6वा. ए ईच्या उजवीकडे 1 2 3
4 5 6 ए आला बघा. ठीक आहे, आता ए आला म्हणजे याचा अर्थ मध्ये इथं आला बी, कन्फर्म. बर, पुढे काय दिले बघा, याच्या एच्या उजवीकडे लागूनच आहे, याच्या एच्या उजवीकडे लागूनच आहे. वरती वाक्य बघा, सी हा जीच्या शेजारी नाही, मग इथं आला सी, राहिलाय डी. झालं अरेंजमेंट 8 लोकांची. ओके, मग मला चुकीचं शोधायचंय. सी हा एच्या त्वरित डावीकडे आहे, सी हा एच्या त्वरित डावीकडे आहे, बरोबर. आपल्याला चुकीचं शोधायचंय. डी हा बी आणि जीच्या मध्ये, डी हा बी आणि जीच्या मध्ये आहे, बरोबर आहे. जी हा डीच्या त्वरित उजवीकडे, जी हा डीच्या उजवीकडे आहे का, नाही, डावीकडे आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. करेक्ट. पुढचं, एच व ई हे दोघे टोकावर आहे, एच व ई टोकावर आहे, करेक्ट आहे, म्हणजे हे पण बरोबर आहे. आपल्याला चुकीचं शोधायचं होतं, ऑप्शन 3 चुकीचं आहे. लक्षात ठेवा, तुम्ही सोडवलंय मित्रांनो, तुम्ही मला कमेंट करून सांगा. आज युट्यूबला पाहताय, हा प्रश्न युट्यूबला सोडवलाय तुम्ही, सिक्वेन्सने सोडवलाय. हा प्रश्न 2 नंबरला सोडवलाय का, आणि किती वेळ गेलाय, ह्या प्रश्नाने गंडवलंय का, वेळ घालवलाय का, आता इथून पुढे तुम्ही स्मार्ट झालेत का, हे स्वतः कमेंट करून सांगायचंय, स्वतः रिप्लाय द्यायचंय. आणि शिवाय या पेपरच्या बाजूला लिहायचंय, येणाऱ्या काळामध्ये मोठे मोठे प्रश्न दिसले की तिथं माझा शब्द कंटिन्यू लक्षात आला पाहिजे. मोठे प्रश्न हे मध्ये टाकण्याचा उद्देश पेपर सेटरचा तुम्हाला गंडवण्याचाच असतो, तुम्हाला अडकवण्याचाच असतो. मग आपण अडकता कामा नाही. तर मग मी कष्ट केलेले, तुम्ही कष्ट केलेले, काय अर्थ आहे का, नाही. त्यामुळे इथं सावध राहायचं, लक्षात ठेवा. बघा पुढचा प्रश्न, वैभव सूर्यवंशीने 20 एकदिवसीय सामन्यात सरासरी काही धावा काढल्या. 21व्या सामन्यामध्ये त्याने 150 धावा काढल्यामुळे त्याची सरासरी धावसंख्या 5 ने वाढली. म्हणजे 21व्या सामन्यामध्ये 150 रन केले त्याने, त्यामुळे त्याची सरासरी 5 ने वाढली. तर वैभव सूर्यवंशीची 21 सामन्यानंतर धावांची सरासरी काय. आता जो काय बदल झालाय तो 21व्या सामन्यानंतर, मग पूर्वी काहीतरी सरासरी असणार आहे. म्हणजे मी म्हणेल 20 सामन्यापर्यंत सरासरी किती होती बाबा, 20 सामन्यापर्यंत सरासरी म्हणजे सरासरी किती होती, तर 150 धावा केल्यामुळं सरासरी 5 ने वाढली ना. 21 गुणिले 5, हे मायनस का केलं, 21 सामन्यामध्ये प्रत्येकी 5 वाढले, 21 सामन्यामध्ये 150 रन केल्यामुळं. मग 150 वजा 105 म्हणजे पहिली सरासरी होती 45, म्हणजे किती, तर 20 सामन्यापर्यंत सरासरी होती 45. आपल्याला 20 सामन्याची विचारली का, नाही, 21ची काय होईल, +5 ने वाढेल, म्हणजे किती होईल, 50. म्हणजे ऑप्शन नंबर किती, 4 बरोबर. लक्षात ठेवा, एखाद्या सामन्यामध्ये रन केल्यानंतर जर सरासरी धावसंख्या वाढत असेल तर किती रन केले ते पहा, जे वाढलंय मायनस करून तेवढं वजा करा, तुमची ओरिजिनल सरासरी येईल, त्याची वाढवा. जर इथे सरासरी धावसंख्या कमी होत असेल तिथं प्लस करायचं, म्हणजे थोडक्यात हे रन कमी पडतात असं लक्षात येते. या टाईपचे पेपर आयोगाला लागोपाठ येतात, लक्षात ठेवा. बघा पुढचा प्रश्न, एक व्यक्ती त्याच्या घरापासून उत्तरेकडे 5 किलोमीटर चालत आहे. एक व्यक्ती, त्याचं हे घर आहे, घरापासून उत्तरेकडे 5 किलोमीटर चालत आहे. तेथून तो उजवीकडे वळला आणि 17 किलोमीटर चालत गेला, उजवीकडे 17 किलोमीटर चालत गेला. पुन्हा उजवीकडे वळला व 5 किलोमीटर चालत गेला, उजवीकडे म्हणजे इकडे 5 किलोमीटर चालत गेला. ठीक आहे, आणि थांबला. तर तो त्याच्या घरापासून सरळ रेषेत किती अंतरावर आहे, घरापासून सरळ रेषेत किती अंतरावर आहे, साहजिकच हे अंतर किती आहे, 17 आहे. घरापासून 17 किलोमीटर, पण कोणती दिशा, पूर्व दिशा, 17 किलोमीटर पूर्व दिशा, ऑप्शन नंबर 3 बरोबर, करेक्ट आहे. एकदम इझी. ज्या ज्या व्हरायटीचे, ज्या ज्या टाईपचे प्रश्न होतात, चुकले नाही पाहिजे पोरांनो, एवढी फक्त काळजी घ्या. बाकी तुमची सगळी जबाबदारी आपण घेतलेली आहे, लक्षात ठेवायचं, फक्त सोडवायचं. चला पुढचा प्रश्न काळकामचा आहे. 45 मजूर आहेत, रोज 6 तास काम करतायत, 25 टेबल 15 दिवसात करतायत. म्हणजे MDH मसाले, M1 D1 H1 काम आहे, W1 M2 D2 H2 अपॉन W2 म्हणजे MDH. ट्रिक तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आहे. माणसं किती आहेत, 45, दिवस किती घेतात, 15, दररोजचं किती तास काम करतायत, 6, किती टेबल बनवतायत, 25, दुसरी माणसं किती आहेत, 30, किती दिवस काम करतायत माहीत नाही,
किती तास काम करणार 9 आणि टेबल किती बनवणार 20. बस सोडवायचे. मग हेच काय होईल बघा, खालचा वरील वरचे खालील 45 गुणिले 15 गुणिले 6 गुणिले 20 भागिले 25 गुणिले 30 गुणिले 9 बरोबर D2. यांचं कॅल्क्युलेशन जर केलं तर उत्तर सहज येते बघा. 15 1 15 15 2 30 बे 1 बे 2 3 6 बरोबर. 5 5 25 5 9 45 5 1 5 5 चौक 20 3 1 3 3 3 9 3 1 3 3 3 9 3 चौक 12 म्हणजे D2 बरोबर किती आलं 12. 12 दिवसात पूर्ण होईल. ऑप्शन नंबर 1 बरोबर करेक्ट आहे. एकदम इझी. बघा पुढचा प्रश्न थोडासा शेकडेवारीचा, थोडासा ट्रिकी प्रश्न, वेळ घालवणारा प्रश्न टाकला होता 6 नंबरला. तुम्हाला कळला असेल शेकडेवारी, कारण ह्या टाईपचे प्रश्न बूस्टर 1.0 पासून 10 पर्यंत बऱ्याच वेळा गेलेला आहे. या टाईपचे प्रश्न PYQ मध्ये पण झालेला आहे, PYQ मध्ये पण ऑलरेडी आहे. त्यामुळे आपल्याला अडचण आली नसावी. ज्यांना आत्ता अडचण आली त्यांनी नोट डाऊन करून ठेवायचं. येणाऱ्या काळात त्या प्रकारची अडचण आपल्याला नको आहे. बघा काय, एका ग्रंथालयात 20% पुस्तके हिंदीमध्ये आहेत. शिल्लक पुस्तक, आता बघा एकूण पुस्तके मी असं म्हणेल, एकूण पुस्तके किती टक्के असतं डिस्ट्रीब्युशनच्या माध्यमातून 100%. त्यातली 20% हिंदीमध्ये, 2 भागात विभाजन बघा. 20% कशामध्ये, हिंदीमध्ये, हिंदीमध्ये. आणि राहिली कोणती 80% कशामध्ये बघा, कशामध्ये आहे तर 80% इतर, इंग्रजीमध्ये आहे. नाही 80% इतर. आता बघा काय सांगितलं त्यांनी, एका पुस्तक टोटल 100%, 20% हिंदीमध्ये, 80% उरलेली. शिल्लक पुस्तकांच्या 50%. या 80%च्या 50% म्हणजे निम्म, 40% काय आहे इंग्रजी. आता राहिली कोणती 40%, ठीक आहे इतर, त्याला म्हणूया आपण इतर. बर, परत शिल्लक राहिलेल्या ह्या पुस्तकांपैकी 30% पुस्तके मराठीत आहेत. याचे 30% म्हणजे 40चे 30% किती, 40 गुणिले 30/100 कॅन्सलेशन केलं 12 म्हणजे 12% इथं आलं बघा. हे कोणती पुस्तकं आहेत मराठीमध्ये, ही कोणती आहेत मराठीमध्ये. मग किती टक्के राहिले पोरांनो, 28% राहिले, ती इतर आहे बरोबर. आणि ती पुस्तकं कशाची आहेत, त्यानंतर शिल्लक राहिलेली 6300 म्हणजे 28% म्हणजे 6300. तर आपल्याला एकूण पुस्तकं विचारले 100 म्हणजे किती. बस 28 म्हणजे एवढं, तर 100 म्हणजे किती. मग x बरोबर काय येईल, 6300 गुणिले 100 भागिले 28. चला 4 ने भागूया. 4 ने भागलं ते येते 25, 4 ने भागलं येते किती 7, 7 9 63, 900 गुणिले 25 म्हणजेच किती आलं 22,500. ऑप्शन नंबर किती आलं 2 बरोबर करेक्ट आहे. लक्षात ठेवा, हे डिस्ट्रीब्युशन वाला शेकडेवारीचा प्रश्न लक्षात आलाच पाहिजे. या व्हरायटीचा प्रश्न चुकायला नको. त्यामुळे सगळ्या व्हरायटीचे प्रश्न आपण परीक्षेपर्यंत सोडणार नाही, फक्त सोडवत राहा. तुम्ही स्वतःहून मला सांगाल की सर बूस्टरच्या बाहेर काहीच आलं नाही आहे, बघा डिक्टो आहे तसा प्रश्न कसा आलाय, सगळं येणार. पण त्याच्या अगोदर तुमची माझी प्रॅक्टिस पाहिजे. 5 ते 6 वाजण्याच्या दरम्यान कोणत्या वेळेस मिनिट काटा तास काट्याला ओलांडून जाईल. ओलांडून जाणे, छेदणे म्हणजे दोघांमध्ये 0 अंशाचा कोन असणे. कोणती अचूक मिनिटे कशी काढतात, अचूक वेळ. आता अचूक मिनिटं काढावी लागेल. अचूक मिनिटे लक्षात ठेवा 60/11 कंपल्सरी गुणिले ज्यावेळेस ओलांडतात तेव्हा हा पहिला आकडा ॲज इट इज घेतला जातो. लक्षात ठेवा 60 गुणिले 5 म्हणजे 300, 300 भागिले 11, 11चा पाडा म्हणा 11 दुने 22 उरले 8, 11 7 77 उरले 3/11 म्हणजे 27.311 मिनिटं. वेळ कधी पॉईंटमध्ये घ्यायची नाही. ही किती वाजून असणार, 5 वाजून 27 3 11. ऑप्शन नंबर 4 बरोबर. बरोबर ही मिनिटं आहे, लक्षात ठेवा हे मिनिटे आहेत, मिनिटे बरोबर. 5 वाजून एवढी मिनिटे ही लक्षात आपल्या आला असेल, मिनिटे क्लिअर आहे, मिनिटामध्ये आहे. चला पुढचा प्रश्न बघा. भूमितीचा प्रश्न टाकला होता. एका आयताकृती बागेची लांबी 40 मीटर व रुंदी 30 मीटर आहे. आयताकृती बाग आहे 40 आणि 30 बरोबर लांबी रुंदी. ती बाग संपूर्णपणे गवताने व्यापलेली आहे. त्या बागेच्या एका कोपऱ्यात म्हणजे पूर्ण ही बाग गवत आहे बघा. गवत मी दाखवतो, गवत आहे पूर्ण. त्या बागेच्या एका कोपऱ्यामध्ये
14 मीटर लांब दोरीने एक बैल बांधलेला आहे. म्हणजे एका कोपऱ्याला हा कोपरा घेऊ, इथून 14 मीटर दोरीने असा बैल बांधलाय. तो एवढं गवत खाईल बघा, एवढं असं गवत खाईल. हा जो भाग आहे हा एवढं गवत खाईल बघा, तो एवढं गवत खाणार. म्हणजे हा 14 मीटर आहे, लक्षात ठेवा. मग हा वर्तुळाचा चौथा हिस्सा आहे. मग तुम्हाला काय विचारलंय, जर त्या बैलाने त्याच्या आसपास असलेले सर्व गवत खाऊन टाकले तर बागेमधील किती क्षेत्रफळावर गवत शिल्लक आहेत. म्हणजे आता शिल्लक भाग म्हणजे हा भाग काढायचा आहे. लक्षात ठेवा, आयताच्या क्षेत्रफळामधून वर्तुळाचं क्षेत्रफळ चौथा हिस्सा जर वजा केला, चतकोर हिस्सा, तर तुम्हाला शिल्लक गवत मिळून जाईल. मग बघा, शिल्लक क्षेत्रफळ, शिल्लक कसं काढणार, तर साधी सोपी गोष्ट काय, आयताचे क्षेत्रफळ मायनस आयताचे क्षेत्रफळ मायनस काय 1/4 वर्तुळाचं क्षेत्रफळ. 1/4 का सर, तर लक्षात ठेवा 1/4 म्हणजे तो वर्तुळाचा चौथा भाग आहे ना बाबांनो. हे काय वर्तुळ आहे का, पूर्ण वर्तुळ त्या चौथा हिस्सा आहे. मग आयता क्षेत्रफळ सूत्र काय रे, लांबी गुणिले रुंदी 40 गुणिले 30 वजा 1/4 वर्तुळा क्षेत्रफळ सूत्र काय पाय आर स्क्वेअर ना, म्हणजेच काय 22/7 आर म्हणजे 14 गुणिले 14. बस कॅल्क्युलेशन करायचं आहे आपल्याला. मग 7 दुने 14 बरोबर, बे एके बे, बे दुने 4, बे एके बे, बे साती 14. मग इथं काय आलं बघा 1200 वजा किती आलं 22/7, 7 दुने 14 हातचा आला 1, 7 दुने 14 आणि 1 15 म्हणजे 154. यांची वजाबाकी केली तर ते किती येते बघा, किती येते 1046. ऑप्शन नंबर 1 बरोबर. म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे भूमितीमध्ये एक साधी सोपी कन्सेप्ट आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला भूमितीचा 1 ना 2 प्रश्न दिसतीलच. सगळ्या व्हरायटीचे प्रकार, जे सगळ्या व्हरायटीचे क्वेश्चन जे आहेत ते आपल्याला प्रॅक्टिस करून घेणं आहे. कारण बऱ्याच जणांना भूमिती अवघड जातं. भूमिती हा एक सब्जेक्ट आहे, लक्षात ठेवा. पण आयोगाला काय अपेक्षित आहे इथं लक्षात ठेवा, तुम्हाला इथं आयताचं क्षेत्रफळ काय आहे, कन्सेप्ट काय आहे, तेवढं फक्त इथं अपेक्षित असते. काही नाही, आपल्या पॅटर्नच्या बाहेर आयोग जाणार नाही. फक्त आणि फक्त ज्या व्हरायटीचा प्रश्न घेतलाय तो चुकला नाही पाहिजे, याची फक्त काळजी घ्या. आता चुकला असेल ठीक आहे, पुढे नाही चुकला पाहिजे. बघा, प्रशांत अजय यांनी अनुक्रमे 1200 1600 2 वर्ष मुदतीसाठी सरळ व्याजाने अनुक्रमे 8% व 8.25% दराने बँकेत ठेवले तर त्यांना मिळणाऱ्या व्याजाचे गुणोत्तर काय. गुणोत्तर पहिला I1 दुसरा I2 बरोबर, लय सोपं. PNR भागिले 100 दुसरा PNR भागिले 100. चला चला चला, पहिला ते किती ठेवले 1200, किती वर्षासाठी 2, रेट किती 8 छेद 100. छेदाच्या ठिकाणी विचार करा, 1600 ठेवलेत, किती वर्षासाठी 2 गुणिले 8.25 भागिले 100. चला कॅल्क्युलेशन करूया. 0 0 0 0 गेले, 0 0 0 0 गेले, राहिलं काय बघा 12 गुणिले 2 गुणिले 8 भागिले 16 गुणिले 2 गुणिले 8.25. मग कॅन्सलेशन करा, चला पटापट. 2 ला 2 गेले बरोबर, 4 त्रिक 12 4 चौक 16, 3 4 1 4 4 चौक 4 दुने 8 3 दुने 6 6 छेद 8.25. आता हे भाग जात नाही, पॉईंट घालवायचा आहे मित्रांनो, 2 शून्य वरती द्यावे लागतात. 600 भागिले 825. आता हे आपल्याला कितीने भाग जाईल बघा, कितीने भाग जाईल आपल्याला 25 ने भाग जाईल. 25 एके 25 25 दुने 50 उरले किती 10, 25 चौक 100, 25 एके 25 त्रिक 75 25 त्रिक 75. ह्या दोघांना 3 3 ने भाग जाईल. 8 त्रिक 24 11 त्रिक 33 18 11. ऑप्शन नंबर 4 बरोबर. गुणोत्तर प्रमाण लक्षात आलं पाहिजे. बघा, पुढचा बेसिक संख्याशास्त्राचा प्रश्न होता. समजा ए बरोबर 1 प्लस बी आणि बी हा एका पाठोपाठ होणाऱ्या 4 पूर्ण संख्यांचा गुणाकार आहे. पूर्णांक संख्यांचा गुणाकार, लक्षात ठेवा, पूर्णांक संख्यांचा गुणाकार आहे. पूर्णांक बी हा एका पाठोपाठ पूर्णांक संख्या. म्हणजे बी बरोबर मी असं म्हणेल 1 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4. म्हणजे बी बरोबर काय आलं बघा, 1 दुने 2 बेत्रिक 6 6 चौक 24. बी ची किंमत 24 आली. समजा बी घ्या, 2 घ्या, 3 घ्या, 4 घ्या, 5 घ्या, बेत्रिक 6 6 चौक 24 24 5 120. म्हणजे बी बरोबर 120 आला. म्हणजे बी ची किंमत 24 येते, 120 येते. ठेवून बघा, 24 ठेवलं, 1 प्लस 24 म्हणजेच काय 25. आणि इथं जर 120 ठेवलं तर 121. ह्याच्यावरून काय कळतं, ए ची किंमत ही विषम येणार का, हो. मूळ संख्या येणार का, नाही.
पूर्ण वर्ग येणार का? हो, 5चा आणि 11चा करेक्ट आहे. 1 आणि 3 ऑप्शन नंबर 4 बरोबर. लक्षात ठेवा, बेसिक संख्याशास्त्राचा प्रश्न जर आला तर आकडे ठेवायचं आणि आजमवायचं. फक्त एकच आकडा ठेवून नाही करायचं, 2-3 प्रकारचे आकडे ठेवायचं. जर सगळ्या ठिकाणी बरोबर आलं तर 100% बरोबर येणार. लक्षात ठेवा. बघा पुढचा प्रश्न लसावी मसावीचा. दोन संख्यांचा मसावी लसावी क्रमशः 84 व 21 आहे. दोन संख्यांचं गुणोत्तर 1:4 असेल तर दोन संख्येतील मोठी संख्या काय? तर लक्षात येतंय पहिली संख्या लिहून घ्या व्यवस्थित. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी. आपली ट्रिक लक्षात ठेवा, ही फॉर्म्युलाच आहे स्टँडर्ड. दोन संख्यांचा गुणाकार म्हणजेच लसावी आणि मसावीचा गुणाकार असतो. पहिली संख्या 1च्या पटीत म्हणजे x म्हणूया, दुसरी संख्या 4च्या पटीत म्हणजे 4x म्हणूया. मसावी आला 21, लसावी आला 84. मग या दोघांचा गुणाकार x² 21 गुणिले 84 भागिले 4, 4 ने भागले 21, 21 गुणिले 21, 21चा वर्ग 441 म्हणजे x बरोबर 21. x ही संख्या आली, लहान संख्या आली किती? 21. मोठी संख्या आली 21 गुणिले 4 म्हणजे 84 म्हणजे ऑप्शन नंबर 3 बरोबर. म्हणजे तुम्हाला लसावी मसावीमध्ये पहिली गुणिले दुसरी, लसावी गुणिले मसावी हे ट्रिक लक्षात ठेवायचे. गुणोत्तर प्रमाण दिलं तर ही पहिली x दुसरी 4x. ओके, बघा पुढचा प्रश्न अपूर्णांक आहे. सिलेबसमध्ये अपूर्णांक पार्ट आहे. अपूर्णांकाचे सगळे प्रकार आपण सगळ्या टाईपचे क्वेश्चन आपण बूस्टरमध्ये कव्हर करणार. 11.0 मध्ये कव्हर होईल, 12.0 मध्ये कव्हर होईल, मागे कव्हर होईल, सगळीकडे कव्हर करणार वेगवेगळ्या व्हरायटीचे क्वेश्चन. अपूर्णांकाचा उतरत्या क्रमाने मांडणी करायची. अपूर्णांकामध्ये अंश आणि छेद जर वेगळे असतील तर त्यांचा भाग द्यायचा आहे. बघा 5/9, 7/11, 8/15 आणि 11/17 यांचा भाग द्या. भाग देताना मित्रांनो ज्यांना पॉईंटचा भाग जमतोय त्यांनी पॉईंटचा भाग द्या. ज्यांना पॉईंट बघितल्यानंतर थंडी वाजते अशा पोरांनी सहज सोपं 2-2 शून्य द्या, 2-2 शून्य द्या, 2-2 शून्य द्या, फुकट वाटप करा आणि मग भागाकार करा. इथे पाडेपाठ पाहिजे. मी नेहमी म्हणतोय बघा, जीवन सुंदर आहे, फक्त पाडेपाठ आले पाहिजे. पाडे आले पाहिजे, पाडेपाठ असले पाहिजे. मग 9 बघा, 9 5 45, 9 5 45 बरोबर. उरले किती? 5 बरोबर की नाही? 9 5 45 उरले किती? 5. परत 9 5 45 म्हणजे 55 आले. आता इथं विचार करा, 11 1 11, 11 6 66 उरले 4, 11 3 33 बर. 15 1 15, 15 5 75 उरले 5, 15 3 45. 17 1 17, 17 5 85, 17 सक दुओदर्श उरले किती? 8. 8 वर 0 80, 17 चौक 68 म्हणजे आला 64. म्हणजे पहिला मोठा आकडा कोणता? हा मोठा म्हणजे 11/17 यायला पाहिजे, गेला. नंतर कोणता यायला पाहिजे? 7/11. ओके. नंतर कोणता यायला पाहिजे? 5/9. ओके, ऑप्शन नंबर 4 बरोबर. उतरता क्रम म्हणजे मोठ्याकडून छोट्याकडे, ऑप्शन 4. बघा पुढचा प्रश्न, खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? इथे कोणती संख्या येईल लक्षात ठेवा. इथे तुम्हाला कळलं असेल ज्यावेळेस आपण आयोगाचे PYQ पाहतो. लक्षात ठेवा, आयोगाने ह्या टॉपिकला PYQ मध्ये इतके पॅटर्न दिलेत, ते जर डोळ्या खालून गेले तर कधीच तुमचा PYQ म्हणजे कधीच प्रश्न चुकू शकत नाही. कारण का? आयोग PYQ बेस मानतं. म्हणजे मी नेहमी म्हणतो की तुम्हाला कोणत्याही विषय जर समजून घ्यायचा असेल, गणित विषय समजून घ्यायचा असेल तर PYQ वरून आयोगाला समजून घ्या आणि त्या माध्यमातून बूस्टरचा प्रॅक्टिस करा, बाकी काहीच नाही. मग इथे बघा, इथं काय आहे? 24 दुने 48, 48 दुने 96, 96 दुने 192 म्हणजे गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. इथं बघा 6 दुने 12, 12 दुने 24 गुणिले 2 गुणिले 2 केले. इथे येणार 192, ऑप्शन नंबर 2 बरोबर. डबल होत चाललंय फक्त. बघा सूत्रावर आधारित गणित, a इंटू a म्हणजे a क्यूब मायनस b इंटू b b क्यूब. याचा अर्थ होतो पहिल्या कंसामध्ये a मायनस b, दुसऱ्या कंसामध्ये a स्क्वेअर प्लस ab प्लस b स्क्वेअर. ही सूत्र पाठ पाहिजे बरं का, तरच येतं. मग याच्या जागी मी काय लिहू शकतो सांगा? कंसामध्ये 4.7 मायनस 3.4, दुसऱ्या कंसामध्ये याचा वर्ग म्हणजे 4.7 गुणिले 4.7 प्लस ह्या दोघांचा गुणाकार 4.7 गुणिले 3.4 प्लस 3.4 गुणिले 3.4 आणि खालचा कंस ॲज इट इज बघा
वरती कुठेतरी कट छाट होणारा असतो, ते प्रॅक्टिसने आपल्याला कळतं, लिहावं सुद्धा लागत नाही, तेवढी आयडिया क्लिअर होते. त्यासाठी सराव, तुम्हाला माहिती हा कंस आणि हा कंस जाणारच आहे, लिहायचीच काय गरज आहे. मग हे प्रॅक्टिसने कळतं, लगेच नाही कळत. मग फक्त यांची वजाबाकी, पॉईंटची वजाबाकी 4.7 वजा 3.4, पॉईंट खाली पॉईंट ठेवावा लागतो. 7 आणि 4 गेले 3, 4तून 1 गेला, 4तून 3 गेली 1, 1.3. ऑप्शन नंबर 2 बरोबर. सूत्रावर आधारित गणिते, बरोबर, हे लक्षात आलं पाहिजे. बघा पुढचा प्रश्न. एक दुकानदार एका वस्तूच्या छापील किमतीवर ग्राहकास 8% सूट देतो. छापील किमतीवर 8% सूट देतो, तरी त्यास 15% नफा होतो. जर त्या वस्तूची छापील किंमत 1750 असेल तर खरेदी किंमत किती दुकानदाराची? म्हणजे लक्षात ठेवा, दुकानदार सूट देऊन नफा कमवतो. सूट म्हणजे 8%, म्हणजे 100ला 8 कमी करा 92. नफा कमवतो 15, 100ला 15 मिळवा 115, म्हणजे 92 खरेदी ही तुमची जी काही किंमत आहे ती छापील. मग खरेदी किती असेल तेव्हा छापील असेल 1750. करेक्ट आहे. ह्याला इतकं तर केला किती? सूट असेल तर इथं लक्षात ठेवा वजा करून, नफावरती प्लस करून. यांचं कॅल्क्युलेशन करा चला पटकन. x बरोबर 1750 गुणिले 92 भागिले 115. मग 5 5 ने भाग जाईल बघा, 5 ने भाग देऊ 23, 5 ने भाग दिला 5 त्रिक 15, 5 त्रिक 15 0, 23चा पाडा पाटे 23 चौक 92. मग यांचा गुणाकार केला, x बरोबर 330. 330 आहे का? 5 ने भाग दिला 5 त्रिक 15, उरले 2, 5 5 25, 350 आहे बरं का. 350 गुणिले 4 म्हणजे x बरोबर किती आलं? 1400. म्हणजे ऑप्शन नंबर किती बरोबर? 1 बरोबर. लक्षात ठेवा, याला इतकं तर त्याला किती, इतकं साधं सोपं आहे. शंभूचे वय श्रद्धाच्या वयाच्या तिप्पट आहे. कोण? शंभू. कोणापेक्षा? श्रद्धापेक्षा. श्रद्धाचे वय आदित्यच्या वयाच्या दुप्पट आहे. श्रद्धाचे वय आदित्यच्या दुप्पट आहे. 4 वर्षापूर्वी शंभूचे वय श्रद्धाच्या वयाच्या 5 पट होते. आता 3 लोक आहेत, शंभू श्रद्धाच्या तिप्पट, श्रद्धा आदित्यच्या वयाच्या दुप्पट. म्हणजे मी आदित्य आज आदित्यचं आजचं वय मी x मानलं. मग कोणाचं बघा, श्रद्धाचं वय, श्रद्धाचं वय आदित्याच्या वयाच्या दुप्पट 2x. शंभूचे श्रद्धाच्या तिप्पट, शंभू तिप्पट म्हणजे श्रद्धाच्या तिप्पट म्हणजे किती येईल? 6x. ह्याच्या दुप्पट ह्याच्या तिप्पट म्हणल्यानंतर हे झालं आज 4 वर्षापूर्वी. 4 वर्षापूर्वी म्हणलं मायनस असतंय x वजा 4, 2x वजा 4 आणि 6x वजा 4. आपल्याला काय विचारलंय बघा, 4 वर्षापूर्वी शंभूचे वय श्रद्धाच्या 5 पट आहे. शंभू 6x वजा 4. हा कोणाच्या? श्रद्धाच्या. 2x वजा 4 किती पट रे? 5 पट. मग याला कितीने गुणायचं? 5 ने. मग 6x वजा 4 बरोबर 10x वजा 20. मग बघा x तिकडे हे इकडे आणा, वजा 4 प्लस 20 बरोबर 10x वजा 6x. यांची वजा केली 4x. 4x बरोबर 16. x बरोबर 4. x कोणाचं वय आलं? तर कोणाचं वय आलं बघा? आदित्यचं. आपल्याला आदित्यचं किती वर्षानंतर पाहिजे? 4ला लगेच टिक करू नका, ट्रॅप टाकला मी. 5 वर्षानंतर म्हणजे +5 म्हणजे 4 + 5 9. ऑप्शन नंबर 4 बरोबर. लक्षात आलं? बघा पुढचा प्रश्न पदावली आहे. स्टार म्हणलं की प्लस घे, स्क्वेअर म्हणलं की गुणिले घे, त्रिकोण म्हणलं की मायनस घे आणि डॉट म्हणलं की भागिले घे. मग 8/4 गुणिले 3 + 7 वजा 3. बघा सोडवा. बॉर्डमध्ये सांगतो पहिल्यांदा भागाकार केला, यांचा भागाकार 2 गुणिले 3 + 7 वजा 3 गुणाकार 6. 6 + 7 वजा 3 हे आलं 13 वजा 3 म्हणजेच किती? 10. 10 का दम. ऑप्शन नंबर 1 बरोबर. एकदम सोपं. ज्या पॅटर्नची प्रश्न मी घेतोय ना फक्त तेवढं छानपैकी करा. बघा पुढचा प्रश्न ट्रेनचं गणित घेतलं होतं. पुणे ते मुंबई, हे पुणे आहे आणि इथं मुंबई आहे. हे अंतर 300 किलोमीटर आहे. 300 किलोमीटर. मुंबई ते पुणे इथून परस्परांच्या दिशेने 2 गाड्या इथून निघाल्या 70 km/h. कोणतीही कुठून असू द्या, ही निघाल्या 80 km/h परस्परांच्या विरुद्ध दिशेने. तर त्या दोन्ही गाड्या एकाच वेळेस निघाल्यात तर किती तासानंतर भेटतील?
लक्षात ठेवा कन्सेप्ट काय, दोन गाड्या जेव्हा विरुद्ध दिशेने निघतात तेव्हा डिस्कोरो विस्कोरो डिस टीव्ही फक्त वेगांची विरुद्ध दिशेने असल्या बेरीज होते, एवढं फक्त लक्षात आलं पाहिजे. मग इज इक्वल टू अंतर तर 300 आहे, वेळ माहीत नाही, पण गुणिले वेगांची काय होईल बेरीज 70 अधिक 80 म्हणजे 150 आलं. 300 बरोबर टी गुणिले 150, मग 150 ने भागलं 300 भागिले 150 म्हणजे उत्तर किती आलं तर 2 आलं. 2 तासानंतर भेट होईल. 2 ला टिक ना करू, लक्षात ठेवा इथं ट्रॅप 2 हा 3 नंबरला आहे, ऑप्शन 3. बघा पुढचा एकदम इझी क्वेश्चन, एका सांकेतिक भाषेमध्ये शेवट सोपे ठेवले. बघा वुमन हा शब्द जो आहे, वुमन हा जो शब्द आहे तो कसा लिहिलाय बघा, OWME, वुमेन शब्द, वुमेन शब्द जो आहे तो काय आला NE. मग काय केलंय मी बघा, मधला तसाच ठेवलाय, ह्याचं इकडे याचं इकडे याचं इकडं याचं इकडं. मग सेम पद्धतीने प्राऊड हा शब्द आहे, प्राऊड तुम्हाला माहिती ओ तसंच राहणार, इकडे आर सुरुवातीला येणार, इकडे पी येणार, इकडे डी येणार, इकडे यू येणार, म्हणजे RPODU, RPODU, ऑप्शन 3 बरोबर. पॅटर्न ओळखा, दुसऱ्यावर अप्लाय करा. बघा शेवटचा प्रश्न, नातेसंबंध, के ही एल ची आई आहे, के ही आई साहेब आहे कोणाची, एल ची. एल कोणी माहित नाही. यम हा एनचा मुलगा आहे, अजून यम एन नाही, थांबलो. ओ हा केचा भाऊ आहे, ओ हा केचा भाऊ, ओ हा भाऊ आहे कोणाचा, केचा भाऊ मेल. यल ही यमची बहीण, यल ही बहीण आहे कोणाची, यमची. मग यमचं दिले बघा, यम हा यनचा मुलगा आहे, कोणाचा मुलगा यनचा, मग यन इथं आला, हे वडील येणार साहजिकच. मग ओचे यन सोबत नाते काय, ओ हा यनचा कोण, ओ हा यनचा कोण, बायकोचा भाऊ म्हणजेच कोण, मेहुणा, ऑप्शन नंबर 2 बरोबर. क्लिअर आहे. लक्षात ठेवा अशा तऱ्हेने मित्रांनो आपण बूस्टर टेस्ट सिरीज 11.0 चा पहिला पेपर यूट्यूबवरती पण पाहताय, ॲपमध्ये पण पाहताय. पहिले 3 पेपर यूट्यूबवर पण असणार आहे, बाकी पहिले 3 ॲपवर पण, उरलेले 12 सगळे ॲपवर मिळतील. ज्यांना कॉन्फिडन्स बिल्ड होत नाही, दररोज 2-2 सोडवायचे, सोडवायला 20 मिनिटं, त्याचा व्हिडिओ पाहायला 10 मिनिटं, कारण जे चुकले त्याचंच पहा. 30 मिनिटाचा 35 मिनिटं 40 मिनिटाचा कार्यक्रम झाला. अजून एक पेपर सोडवा, बूस्टर सराव ग्रंथ 1.0 पासून तर 10.0 पर्यंत सर्व पेपर एकत्र करून हे पुस्तक तुमच्यासाठी स्वस्तामध्ये तुम्हाला झेरॉक्स कार्ड न काढण्यासाठी हे मिळावं म्हणून हे पुस्तक अवेलेबल केले. कोणत्याही पुस्तकालयामध्ये विचारा, तुम्ही जिथून बोलत आहात, जिथून पाहत आहात, तिथं जर पुस्तकालयामध्ये नसेल तर मला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून सांगा की सर आमच्या इथं पुस्तक मिळत नाहीये, हे बुक स्टॉल आहे, त्या बुक स्टॉलवाल्यांचा नंबर द्या, आपण पाठवू. तुम्ही खूप गावखेड्यामध्ये राहता, सिटीमध्ये पुस्तकालय शक्य नाही, आपल्या ॲपवर जा, ॲपमध्ये बाय बुक्समध्ये पुस्तक ऑर्डर करून घ्या. आणि ह्या टोटल 150 पेपरची ही बॅच पण लॉन्च केलेली आहे. आणि या बॅचचा फायदा असा, याची फी जरी 999 जरी असली तरी या पुस्तकाच्या आतमध्ये कुपन कोड दिलाय, तो कुपन कोड वापरा, तुम्हाला बॅचमध्ये परत 50% डिस्काउंट मिळून जाईल. म्हणजे सिंपल प्रॅक्टिस फक्त करा, प्रॅक्टिस करा. आपल्याला दररोज बूस्टर डोस घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला 20 पैकी 20 कसे पडतील याचा विचार करायचा आहे. मग आयोगाला जर तुम्हाला वाटलं सर याच्या व्यतिरिक्त अजून काय करू, आयोगाला कसं ओळखू, आजच्या बूस्टरच्या पेपरमधून जे प्रश्न तुमचे चुकले असतील, ज्या टॉपिकचे चुकले असतील, त्या टॉपिकचे फक्त PYQ बघा, ते PYQ सोडा. समजा तुमचा ब्लड रिलेशनचा PYQ चुकला असेल, शेवटचा प्रश्न म्हणजे बूस्टरचा, तर या बुद्धिमत्ता PYQ बुकमधून बूस्टर ते प्रश्न चुकला होता ना, मग या बुद्धिमत्ताच्या PYQ बुकमधून सगळे ब्लड रिलेशनचे प्रश्न सोडवा. एवढे सगळे सोडवणे शक्य आहे का नाही. मग आपली प्रीची एक्झाम असेल तर लक्षात ठेवा, ज्या मागची प्री, ग्रुप बी प्री, ग्रुप सी प्री, ग्रुप सी मेन्स यांचेच फक्त प्रश्न सोडवा. अंकगणिताच्या का टॉपिक चुकला असेल याचं सोडवा, बस. याच्या व्यतिरिक्त काही करायची गरज नाही. तुमच्यापैकी काही विद्यार्थी काय असतात की सर मी आतावरून बॅच नाही केली, मला जेवढा पाहिजे तेवढा कॉन्फिडन्स येत नाही. मग ह्या वेगवेगळ्या बॅचेस तुम्हाला अवेलेबल आहे. नेहमी लक्षात ठेवा की बेसिक फाउंडेशन बॅच तुम्ही हायब्रिडच्या स्वरूपात करू शकता. हायब्रिड म्हणजे जी लाईव्ह स्वरूपात पुण्यात होते, ऑफलाईन स्वरूपात ती रेकॉर्ड स्वरूपात पण करता येते. हायब्रिड 20 आता सध्या चालू आहे, ती करू शकता तुम्ही. ऑल इन वन रेकॉर्डेड बॅच आहे, सर्व परीक्षांना उपयुक्त राहील. तलाठी असू, पोलीस भरती असू, MPSC असू, ती बॅच. परीक्षेनुसार वेगवेगळ्या बॅचेस आहे.
टेट, टीटी, पोलीस भरती सगळे बॅचेस आहे. ठीक आहे, इथं लक्षात ठेवा PYQ बॅच सगळ्यात पॉप्युलर ठरलेली आपली PYQ बॅच पण अवेलेबल आहे. 2 ग्रंथांची बॅच आहे, सराव ग्रंथाची बॅच आहे. आणि शेवटी ज्याच्यामुळं प्रत्येक विद्यार्थी मित्र गणितामध्ये कॉन्फिडन्स बिल्ड करतोय, हा गेम चेंजर टेस्ट सिरीज मेन्ससाठी आणि बूस्टर टेस्ट सिरीज प्रीसाठी हे सर्व टेस्ट सिरीजच्या टॅबमध्ये अवेलेबल आहे. 100% फायदा घ्या. काही गरज लागली स्क्रीनवरती नंबर आहे, बिंदास कॉल करायचा आणि आपल्या आयडिया क्लिअर करायची. मित्रांनो, सरावाशिवाय कोणीच परिपूर्ण झालेला नाही, ना तुम्ही ना मी. त्यामुळे सराव गरजेचा आहे, सराव रेग्युलर गरजेचा आहे आणि तो करत राहा. एकही दिवस खंड पाडू नका. बघा, तुम्ही स्वतःहून मला सांगाल की 14 जूनला परीक्षेला काय बदल तुमच्यात झाला, किती मार्क पडले. ठीक आहे, मग भेटूया पुढच्या टेस्टमध्ये. धन्यवाद.